पक्षाचा मला संघर्ष असला तरी जन्मला तेव्हापासून गुलालच आहे. 1989ला मी सरपंच झालो आणि त्यानंतर सलग 18 निवडणुका लढवल्या. एखाद्या निवडणुकीत पराभव झालाही असेल, परंतु या निवडणुकीचं सर्व श्रेय मी माझे सर्व सहकारी, मतदार, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका बळीराजा या सर्वांना देतो की अटीतटीच्या निवडणुकीत मला एवढ्या बहुमताने लोकांनी निवडून दिलं. मी त्यांच्या मनापासून सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो. आमदार नको आता नामदार पाहिजे असे फलक सुद्धा नांदेड आणि लोहामध्ये पाहायला असं आहे की मग शेवटी जे माझ्यासोबत काम करणारे सहकारी आहेत त्यांना वाटणं त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असते आणि पक्षश्रेष्ठीनं घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. आपल्याला सिनियरिटी जर पाहिली तर तुमची आमदारकी टर्म नांदेडमध्ये सगळ्यात जास्त निघते. चव्हाण नंतर तुमच्याकडे पाहिलं जातं. वाटतंय का यावेळेला पक्ष देखील असं आहे सोबत तुमचा फोटो व्हायरल झालाय, काही चर्चा झाली का त्याच्यावर? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलवलेली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व आमदारांचा सन्मान केला. त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची मी जाऊन भेट घेतली. त्यांनी माझा सन्मान केला. शेवटी त्यांच्याही नेतृत्वात मी काम केलेलं आहे आणि महायुती असल्यामुळं वेगळं समजण्याची कोणी आवश्यकता नाही. साहेब आता पुढचं जर पाहिलं तर मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात जरा संभ्रम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी माघार घेतलेली आहे. नाही, माघार नाही आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय अमित शहा साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील. अगोदरच अजितदादांनी सांगितलं होतं, त्यानंतर फडणवीस साहेब बोलले आणि आता शिंदे साहेब बोलले. त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांचं मत एक आहे असं याच्यावर सिद्ध होतं. काय वाटते कोण होईल पण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा? मी सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्याला पण माहिती आहे, पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो सगळ्याला मान्य करावा लागणार.